मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता आपल्या जस्ट हॉटेलच्या खाली चाललोय. साहेब हे द्या ना ऑपरेटर. काम जर झालं ना इथं लावून टाकायचं. इथं नाही इथं ठेवलं तरी चालतंय. जर बरोबर होते का झाले ना मला म्हणलं आपण बोली जराशे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण पंजाबमधील सर्वात चांगलं मंदिर आणि सर्वात डेकोरेशनमध्ये सगळ्यात नाद असणारं मंदिर जसं की संत रविदास महाराज मंदिर पंजाब. हे मंदिर बघायला गेलं तर ह्या मंदिराचा खूप मोठा इतिहास आहे. जसं की पंजाबची माणसं जी आहे ना त्यांनी ह्या मंदिरासाठी खूप दानधर्म केलेलं आहे. म्हणजे जसं की 3-4 एकरामध्ये जागा आहे. टोटल तुम्ही मागं बघू शकता की. तर मित्रांनो आपण ह्या मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. हे मंदिर बघायला गेलं त्याच्या चारी साईडनी कारंजाज म्हणजे की मराठी भाषेमध्ये याचा उल्लेख एक डेकोरेशनसाठी केला जातो. पण राहायला सवाल या मंदिराच्या चारी साईडने मी हिंडत आहे. पण हे मंदिराचं एकच म्हणजे चांगली गोष्ट काय माहिती का की हे मंदिर पूर्ण जे मटेरियल वापरले ते सिमेंटचं नसून पूर्ण काची काम आहे असे. तुम्ही चलून दमसान पण तुम्हाला हे मंदिर संपणार नाही आणि जागा संपणार नाही. अक्षरशः चलून कंटाळायला लागलाय पण मंदिर काही संपना. एवढं एकरामध्ये मंदिर आहे ना पायी चलतोय मित्रांनो. बघा इकडून आता दुसऱ्या गेटला चाललोय. तुम्हाला मेन गेट दाखवतो. मेन गेट बघा हे मेन गेट याचं ही कमान आहे. मग ह्याच्यामधून आपण एंट्री केलेली आहे. मग ही जी मागाची कमान दिसते ना त्या कमानीतून आपण एंट्री केलेली आहे. आणि आता त्या साईडने एक्झिट आहे. आणि आपण आता तुम्हाला हे पूर्ण सविस्तर दाखवण्यासाठी आज आपण इकून हिंडत आहे. बाकी तुम्हाला आता मी ती कमानीपाशी जाऊन दाखवतो. बनवलेलं आणि आज सर्वप्रथम तिथं मी भेट दिलेली आहे. तुम्हाला पण कधी जमलं तर इथं अवश्य नक्की भेट द्या. बाकी तुम्ही मंदिर बघू शकता मागचं. हे मंदिर बघायचं कारण एकच कुठं नाही तर कुठेतरी मला जायचं होतं एवढ्या 1 महिन्यामध्ये. आणि बाकी म्हणलं कुठं काय हिंडण्यापेक्षा जर आपल्याच महाराजांच्या मंदिरापाशी यावा माझ्या मनामध्ये एक इच्छा होती. म्हणून म्हणलो यायला कॉमेडी व्हिडिओ तर आपण नेहमी काढत राहतो पण आता ह्यावेळेस काहीतरी वेगळं म्हणून आज फर्स्ट टाइम आपण मोठा व्हिडिओ काढला आहे बिग ब्लॉग. तर तुम्ही चांगला वाटलं तर नक्कीच शेअर करा. धन्यवाद.